गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गना ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसवे गहना दियेण भणिया कमेण 24 ठाणाणी अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण गुणस्थान प्रकरण सुरू आहे. 10वं गुणस्थान सूक्ष्म सांपराय गुणस्थान आम्ही बघतो आहे. 10व्या गुणस्थानाचं वैशिष्ट्य हे आहे की या ठिकाणी खोलीत झाडलेली स्वच्छ वाटते आहे, परंतु परत झाडलं तर कचरा जसा निघतोच त्याप्रमाणे सूक्ष्म धूलिका कण जे अस्तित्वात दिसत नाही पण आहेत अशा तऱ्हेचा सूक्ष्म लोक या ठिकाणी अबुद्धीपूर्वक विद्यमान आहे. जशी एखादी दोरी आहे, ती दोरी जाळल्यानंतर दोरी तशीच्या तशी राख रूपाने शिल्लक आहे, पण त्या दोरीमध्ये बांधण्याची शक्ती संपलेली आहे. त्याप्रमाणे इथला सूक्ष्म लोभ नवीन मोहनीय कर्म बांधायला समर्थ नाही. निशान कायम आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये अबुद्धीपूर्वक आहे लोभ आणि तो इतका क्षीण आहे की नवीन मोहनीय कर्म त्या ठिकाणी तो बांधत नाही आणि त्या कर्माच्या सूक्ष्म लोभामुळे मात्र 6 कर्माचा जघन्य बंध त्या ठिकाणी होतो आहे. अशा तऱ्हेचं जे गुणस्थान आहे ते आहे 10वं गुणस्थान सूक्ष्म सांपराय गुणस्थान. या गुणस्थानाचं स्वरूप आपण काल बघितलेलं होतं की एखादं वस्त्र आहे, वस्त्र पूर्णतः पहिल्यांदा डाग लागलेला होता, तो डाग धुतलेला आहे, निघालेला आहे, पण त्यावर जशी झाक थोडी राहते त्याप्रमाणे हा सूक्ष्म लोभाचा परिणाम या जीवनात असणार आहे. त्या ठिकाणी तो उपशमक असेल किंवा क्षपक असेल आणि यथाख्य चारित्राला किंचित न्यून असा हा परिणाम आहे आणि हा सूक्ष्म लोभ संपला की जीव पूर्ण वितराग दशेला प्राप्त होणार आहे. या गुणस्थानामध्ये लोभ अति सूक्ष्म झालेला आहे आणि या लोभाचं वेदन तो 10व्या गुणस्थानात करतो आहे. याचा अर्थ काय आहे की पर्यायीमध्ये राग अजून विद्यमान आहे, अबुद्धीपूर्वक आहे, अव्यक्त आहे, समजत नाही, छद्मस्थांचा विषयही बनणार नाही कदाचित, पण केवळ ज्ञानींचा मात्र तो विषय बनणार आहे. असा हा सूक्ष्म लोभ या ठिकाणी विद्यमान आहे. उपादान कारण या गुणस्थानाचं असणार आहे. 9व्या गुणस्थानातील अंतिम समयातला परिणाम की ज्यानंतर तो 10व्यात प्रवेश करणार आहे, हा परिणाम त्याचा उपादान कारण आहे. किंवा एखादा औपशमिक सम्यक दृष्टी औपशमिक चारित्र प्राप्त करतो आहे, त्यावेळेला तो 10व्या गुणस्थानात उपशम श्रेणीने गेला, त्यानंतर 11व्या गुणस्थानात जाईल आणि 11व्या मधून त्याला खाली येण्याचा मार्ग 10व्या गुणस्थानात आहे. म्हणून 11व्या गुणस्थानातील परिणाम हा पण या गुणस्थानाचं उपादान कारण असणार आहे. या गुणस्थानाचं अंतरंग निमित्त कारण कोणतं असेल? अंतरंग निमित्त कारण संज्वलनचा सूक्ष्म लोभ हा या ठिकाणी अंतरंग कारण आहे. लोभाचा उदय हे या ठिकाणी अंतरंग निमित्त कारण आहे. संख्या या गुणस्थानात जीवांची संख्या किती असते तर उपशम श्रेणी अपेक्षेने आपण बघितलेलं होतं 299 जीव,
उपशम श्रेणी आरोहण करू शकतात म्हणून ही त्या ठिकाणी मॅक्झिमम संख्या आहे. आणि क्षपक श्रेणी अपेक्षेने जर पाहिलं तर 598 ही जास्तीत जास्त संख्या तिथे आहे. काल या गुणस्थानाचा जघन्य काल एक समय मरण अपेक्षेने आणि उत्कृष्ट काल अंतर मुहूर्त. आणि नॉर्मल जर आपण पाहिलं तर अंतर्मुहूर्तच कालावधी राहील. फक्त मरण जर या गुणस्थानात आल्या झालं तर एक समयात तो मृत्यूला पावला म्हणून एक समय हा त्याचा जघन्य काल सांगितला जातो. गती मनुष्य गती, कर्मभूमीज मनुष्य, नंतर द्रव्यवेदी पुरुषवेदी आणि चतुर्थ काळात असलेला हा जीव असणार आहे. आता गमनागमन जर बघितलं तर उपशम श्रेणी अपेक्षेनी हा निश्चितपणे 11व्यात जाईल. जर नॉर्मल आयुष्य असेल तर बॅक येणार नाही. 10व्यात आला आणि परत खाली उतरला असं नाही होणार. तो 11व्यामध्ये जाईलच जाईल. जर त्याला काहीही आयु संपली नाही तर तो तिथपर्यंत जाईलच. आणि म्हणून 11व्या गुणस्थानात आणि खाली येईल तर तो परत 9व्या गुणस्थानात येईल. आणि जर क्षपक श्रेणी आरोहण करणारा तो जीव असेल तर मात्र 10व्यामधून तो 12व्यात जाईल आणि परत खाली उतरणार नाही. 12व्यातून त्याला अंतर्मुहूर्तात 13व्या गुणस्थानात तो जाईल. तो खाली येणारा जीव असणार नाही. क्षपक श्रेणी ज्याने आरोहण करणार आहे तो जीव. आता उदय आणि उदय विच्छुत्ती या ठिकाणी बघूया. उदयाचं प्रकरण आपण बघू तर उदयामध्ये आपण बघितलेलं आहे की उदय किती प्रकृतींचा 10व्या गुणस्थानात आहे. तर इथे 60 प्रकृती उदयात आहे आणि 62 प्रकृतींची उदय विच्छुत्ती आहे. 8व्या गुणस्थानात 56 होत्या आणि त्या 6 प्लस केलेल्या होत्या 3 वेद आणि संज्वलनचे 3 कषाय क्रोध मान माया अशा 6 ऍड करून 62 झालेल्या होत्या आणि उरलेल्या 60 म्हणजे 60 प्लस 62 122 अशा प्रकारे उदयात 60 आहे. आणि या ठिकाणी एका संज्वलन लोभाची उदय विच्छुत्ती झालेली आहे. म्हणून या गुणस्थानात किती आहे? 60 उदयात आहे, 62 अनुदयामध्ये आहे आणि एक प्रकृती संज्वलन लोभ याची उदय विच्छुत्ती झालेली आहे. नंतर बंधाच्या अपेक्षेने जर आपण बघितलं तर या गुणस्थानामध्ये 10व्या गुणस्थानात आता फक्त 17 प्रकृतींचा बंध होतो आहे. 120 प्रकृती बंध योग्य आहे आणि या गुणस्थानात येईपर्यंत आता तो फक्त 17 प्रकृतीचा बंध करतो आहे. आपण बघितलं की 10व्या गुणस्थानात आता तो कोणतं कर्म मोहनीय बांधत नाही. आयु त्याची आधीच विच्छुत्तीतून गेलेली आहे. तो 6 कर्माचा बंध करतो आणि 6 कर्माचाही कसा बंध करतो तर तो इथे जघन्य बंध करतो. आणि या ठिकाणी जे कर्म बांधल्या जातात ते ज्ञानावरणाचे 5, दर्शनावरणाचे 4, अंतरायाचे 5 म्हणजे 3 घाती कर्म तो बांधतो. नामकर्माच्या अनेक प्रकृती आधीच त्यांनी बंध विच्छुत्तीत टाकलेल्या आहे. म्हणून आता नामकर्मापैकी एक उच्च गोत्र तो बांधतो. आणि नाही, नामकर्माची याची सगळी उदय विच्छुत्ती बंध विच्छुत्ती झालेली आहे. तो गोत्र कर्मामध्ये उच्च गोत्राचा बंध करतो आणि यशक कीर्ती कर्माचा बंध करतो. त्या ठिकाणी नामकर्माच्या प्रकृतीतल्या यशक कीर्तीचा बंध करतो. यशक कीर्ती नामकर्माचा इथे म्हणजे फक्त नामकर्माची एक प्रकृती आणि गोत्रकर्माची एक प्रकृती एवढ्याचाच तो बंध. आणि ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या 4 आणि अंतरायाच्या 5 या एवढ्या कर्म प्रकृतीचा तो बंध करतो आहे. आणि वेदनीय कर्म कसं आहे आता या ठिकाणी? वेदनीय तो बांधणार आहे पण वेदनीयची स्थिती अंतर्मुहूर्तच तो बांधणार आहे. या दोनची स्थिती
जास्त आहे, म्हणून या प्रकृती इथे सांगितलेल्या आहे. वेदनीय आलं आणि इर्यापत आश्रव आता सुरू होणार आहे, म्हणून आता वेदनीय कर्म अशा प्रकारे तिथे असून नसल्यासारखं आहे. आणि यशकीर्ती आणि उच्च गोत्र यांचा मात्र तो बंध करणार आहे. किती बंध असेल यशकीर्ती कर्माचा? नामकर्माचा बंध, जघन्य बंध किती असेल? नाम गोत्रयोः अष्टौ, 8 मुहूर्त एवढा. वेदनीयाचा 12 मुहूर्त आणि ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय यांचा अशा प्रकारे जघन्यबंध अंतर्मुहूर्त हा तो त्या ठिकाणी करतो. आणि 16 प्रकृतींची 17चा बंध आहे. ह्या ज्या प्रकृती सांगितल्या ह्या 16ची बंध विच्युती आहे. म्हणजे ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या 4, अंतराय, यशकीर्ती आणि उच्च गोत्र याची बंध विच्युती आहे. आणि 17 प्रकृतीचा तो आता बंध करतो आहे. त्याच्यामध्ये 17 प्रकृतीमध्ये आता इथे बंध ज्ञानावरणाचा राहील, दर्शनावरणाचाही बंध राहील, अंतरायाचाही बंध राहील. 5 आणि 4 9, 14 प्रकृती ह्या आणि 3 प्रकृती वेदनीय राहील, यशकीर्ती आणि उच्च गोत्र तर नाही राहणार. याचा बंध आहे. याचा बंध आहे आणि बंध विच्युती पण आहे, म्हणून याचा बंध आहे इथे 10व्या गुणस्थानात बंध आहे आणि पुढे बंध विच्युती झालेली आहे. अशा प्रकृतींचा तो इथे बंध करतो आहे. 16ची बंध विच्युती आहे. अशा प्रकारे ह्या कर्म, बंध, बंध, अबंध आणि बंध विच्युतीमध्ये प्रकरण असणार आहे. नंतर सत्वामध्ये पाहताना 10वं गुणस्थान, 10व्या गुणस्थानामध्ये 2 पद्धतीने आपण बघणार होतो. एक म्हणजे जो क्षपक श्रेणी आरोहण करतो आहे आणि क्षायिक सम्यक दृष्टी आहे. दुसरा क्षायिक सम्यक्त्वी आहे, उपशम श्रेणी आरोहण करतो आहे. आणि तिसरा औपशमिक सम्यक दृष्टी आहे आणि उपशम श्रेणी आरोहण करतो आहे. 3 दृष्टीतून या ठिकाणी प्रकरण बघायचंय. पण सत्व लावताना क्षपक श्रेणी अपेक्षेनेच आम्ही सत्व पाहणार आहे. याचं कारण उपशम तो करत नाही. उपशम फक्त मोहनीयाचा होतो, बाकी कर्म त्याच्या सत्तेत असतात. आणि म्हणून आम्ही फक्त क्षपकाच्या अपेक्षेने हा विचार करणार आहे 10व्या गुणस्थानाचा. 9व्या गुणस्थानाचा आपण काल बघितलेलं होतं की कशा प्रकारे तो सत्वातून प्रकृती काढतो आणि शेवटी संज्वलनचा लोभ त्या ठिकाणी शिल्लक असतो. आणि या ठिकाणी आता क्षपक श्रेणी आरोहण करणारा जो जीव आहे त्याला संज्वलन लोभ त्या ठिकाणी उदयात येऊन त्याचं देखील सत्व संपणार आहे. म्हणजे संज्वलन लोभाची सत्व विच्युती आहे आणि सत्व राहणार आहे त्याच्या जीवनात 102 प्रकृतींचं सत्व अजूनही कायम आहे. त्याच्यामध्ये ज्ञानावरणाच्या प्रकृती आहे, दर्शनावरणाच्या आहे, अंतरायाच्या आहे. नंतर शरीर, बंधन वगैरे ह्या सगळ्या प्रकृती 102 मध्ये एवढ्या प्रकृती अजूनही त्याच्या सत्वामध्ये विद्यमान आहे. एवढंच नाही तर त्याच्याकडे अजूनही जे आपण म्हणतो 63 प्रकृतींचा, तर त्या नामकर्माच्या देखील 13 प्रकृतींचं अजून त्याच्याकडे सत्व असणार आहे. तर अशा तऱ्हेने हे सत्व त्याच्या जीवनात 10व्या गुणस्थानात 102 प्रकृतींचं असणार आहे. आता इथे आश्रव विच्युती कशाची होणार आहे? तर सूक्ष्म लोभाची पण इथे विच्युती होणार आहे. म्हणजे आश्रवाचा मिथ्यात्व तर गेला आहे, अविरती गेलेली आहे. कषायामध्ये आता लोभ पण जाणार आहे, म्हणजे लोभाची पण इथे विच्युती आहे. आणि आश्रव किती तऱ्हेने होईल आता? 10व्या गुणस्थानात संज्वलन लोभ आहे आणि योगाला
9. 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि 1 औदारिक कायोग असा 10 तऱ्हेने इथे फक्त आश्रव आहे. भाव काय राहील या गुणस्थानात? औपशमिक सम्यक्त्व, औपशमिक सम्यक्त्व आणि औपशमिक चारित्र. दोन्ही पण नंतर क्षायिकाच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक चारित्र पण. बाकीचे अजून भाव प्रगट झालेले नाही, त्यामुळे ते बाकीचे क्षायिक भाव राहणार नाही. क्षायक्षमिक भावामध्ये 4 सुज्ञान, 4 ज्ञान, 3 दर्शन, 3 दर्शन, 5 लब्धी, 5 लब्धी. आता चारित्र क्षायक्षमिक राहिलेलं नाही. औदैक भावामध्ये 1 गती, 1 कषाय, 1 कषाय, वेद नाही आहेत. त्याच्यानंतर औदायिक अज्ञान, 1 लेशा, असिद्धत्व. असिद्धत्व. आणि पारिणामिक भावामध्ये जीवत्व आणि भव्यत्व. जीवत्व आणि भव्यत्व. ध्यान कोणतं राहील या गुणस्थानात? एकत्व वितर्क. एकत्व वितर्क नाही, अजून पहिलंच आहे, पृथक्त्व वितर्कच आहे, पहिलंच आहे. एकत्व वितर्क 12व्यातच. एकत्व वितर्क झालं की केवळ ध्यानाची प्राप्ती. म्हणून इथेही पृथक्त्व वितर्क विचार हे पहिलं पहिलं शुक्ल ध्यान राहील. आता इथे 10व्या गुणस्थानामध्ये अंतिम समय जो आहे 10व्या गुणस्थानाचा काल अंतर्मुहूर्त आहे. या अंतर्मुहूर्त कालामधला जो अंतिम समय आहे की ज्यानंतर तो 11व्यात किंवा 12व्यात प्रवेश करणार आहे, त्या अंतिम समयामध्ये जो क्षपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल त्याला नाम गोत्र कर्माचा जघन्य बंध होतो. किती सांगितलं जघन्य बंध? नाम गोत्रयोः 8 मुहूर्तांचा त्याला बंध इथे होतो. नंतर वेदनीयाचा जघन्यबंध, वेदनीयाचा जघन्यबंध 12 मुहूर्त आणि बाकीच्या कर्मांचा नाम गोत्र आणि वेदनीय सोडलं 3 कर्म, बाकीचे किती राहिले? 3. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतर आहे. या 3 कर्मांचा अंतर्मुहूर्त एवढा जघन्यबंध शपक श्रेणीवाल्याला 10व्या गुणस्थानाच्या अंतिम समयात होतो. आणि जो उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव आहे त्याला मात्र हा बंध दुप्पट होतो. दुप्पट होतो म्हणजे नाम गोत्राचा 8 दुणे 16, वेदनीयाचा 24 आणि बाकीच्यांचा 2 अंतर्मुहूर्त अशा प्रकारचा बंध त्या ठिकाणी त्यांना होत असतो. विशेषतः या गुणस्थानाची इथे मोहनीय कर्माचा, लोभाचा उदय आता अत्यंत सूक्ष्म झालेला आहे. इथे हा औदैक भाव आहे. लोभाचा उदय म्हणजे कषायाचा उदय आहे. कषाय औदैक भावात आहे, पण हा औदैक भाव मोहनीयाच्या आश्रव बंधाला कारणीभूत नाही. इथे ज्ञानावरण, दर्शनावरण अंतर आहे आणि नाम गोत्र आणि वेदनीय या 6 कर्मांची जघन्य स्थिती बंध तो करतो आहे अपेक्षेने, शपक्षेणी अपेक्षेने. आणि या ठिकाणी जो आता ह्या सगळ्या प्रकृती कशा आहे? ज्ञानावरणाच्या, दर्शनावरणाच्या आणि अंतरायाच्या. या प्रकृती कशा आहे? पाप प्रकृती आहे आणि म्हणून अनुभाग अत्यंत हीन पडतो आहे. अनुभागहीन आणि स्थिती अशा प्रकारची आहे. आणि इथेच जे आता नाम गोत्र, तर याच्यामध्ये कोणता? नामामध्ये यशक कीर्ती नामकर्माचा आता उदय राहणार आहे आणि गोत्रमध्ये उच्च गोत्राचा उदय राहणार आहे. या दोन्ही प्रकृती कशा प्रकृती आहे? आणि 7 वेदनीयाचा. तर ह्या 3 प्रकृती याचा अनुभाग बंध हा कसा पडतो?
उत्कटतेने पडतो. म्हणजे याचा पाप प्रकृतीचा अनुभाग अत्यंत हीन पडतो आणि याचा अनुभाग यशक कीर्तीचा वगैरे अमृत रूपाचा म्हणजे शेवटचे जे सांगितलेले आहे अमृत रूप तशा प्रकारचा अनुभाग बंध इथे पडतो, जो आजपर्यंत कधी कुणाला पडला नसेल असा बंध 10व्या गुणस्थानातील जीवाला यशक कीर्ती आणि उच्च गोत्राचा इथे त्याला बंध होतो. आता ही जी सूक्ष्म लोभ आहे 10व्या गुणस्थानातील ही प्रकृती सोदयी क्षयाने नष्ट होते. म्हणजे आतापर्यंत अणुपूर्वी संक्रमण होत होतं. थोडं लक्षात घ्या शब्द अणुपूर्वी संक्रमण. अणुपूर्वी संक्रमण याचा अर्थ पुढच्या मध्ये ते देत होतं. जसं आम्ही पोळ्या करतो, पोळ्या करताना कधी कधी काय होतं थोडासाच गोळा शिल्लक राहतो. मग तो काय करतो आम्ही सगळ्या गोळ्यांमध्ये थोडा थोडा टाकून तो संपवतो. त्याची कधी कधी छोटी पोळी आपण करत नाही. त्याप्रमाणे हे जे काही आता अणुपूर्वी संक्रमणामध्ये क्रोधाचा उदय येऊन गेला, पण थोडासाच आता शेवटचा क्रोध शिल्लक राहिला. तो क्रोध मानात टाकून दिला जातो. मग मानाचा उदय आल्यानंतर तो मानाचा मायेत टाकला जातो, मायेचा लोभात टाकला जातो. या संक्रमणाला पुढच्या याच्यात तो आधीचा उरलेला देणं याला अणुपूर्वी संक्रमण म्हणतात. आणि अशा रीतीने ही कषायांची प्रवृत्ती नष्ट होते. पण आता जो सूक्ष्म लोभ उरलेला आहे या सूक्ष्म लोभाला पुढे कशातही टाकण्याचा चान्स नाही, कारण त्याच्याजवळ अजून कोणतीच मोहनीयाची प्रकृती नाही की ज्याच्यामध्ये तो आपलं द्रव्य सरकवून टाकेल आणि स्वतः वेगळा होईल असं नाही. म्हणून सूक्ष्म लोभाचा स्वतःच्याच उदयानी क्षय करतो. म्हणजे उदयात येऊन ते कर्म तो नष्ट करतो. याला म्हटलंय स्वोदयी क्षयानी ते कर्म त्या ठिकाणी नष्ट होते. आणि बाकी कर्म जे होणार होतं नष्ट ते कोणतं अणुपूर्वी संक्रमण. आणि म्हणून त्याला म्हणायचं परमुखानी नष्ट झालं आणि हे स्वतःच्या उदयाना येऊन नष्ट झालेलं आहे. ठीक आहे. थोडं वेगळं प्रकरण सांगितलं, बारीक सांगितलं. उपशम श्रेणी चढणाऱ्या जीवांना हे गुणस्थान चढताना आणि उतरताना होते, पण क्षपक श्रेणीवाल्याला मात्र हे गुणस्थान चढतानाच होणार आहे, तो आता उतरणार नाही. इथला जो सांपराय शब्द आहे सूक्ष्म सांपराय हा शब्द अंत्यदीपक आहे. इथपर्यंत सर्व गुणस्थानात कषाय भाव विद्यमान आहे. 9व्या गुणस्थानात त्यांनी कषायाचं कृष्टीकरण केलं होतं. कालही आपण हे प्रकरण पाहिलं. कृष्टीकरणाची प्रक्रिया त्यांनी कशात कोणत्या गुणस्थानात आधीच्या गुणस्थानात संपन्न केलेली होती. 9व्या गुणस्थानातही हे कार्य त्यांनी करून ठेवलेलं होतं. आणि त्या सूक्ष्म लोभाचं जेव्हा तो वेदन करतो तेव्हा त्याचं गुणस्थान 10वं होणार आहे. इथेच लोभाचा उदय आहे तोपर्यंत तो जीव 4थी परिग्रह संज्ञा वाला म्हटल्या जातो. म्हणजे इथपर्यंत परिग्रह संज्ञा आहे. हे गुणस्थान आचार्यांना स्वतंत्र सांगावे लागले, कारण या गुणस्थानातली परिणाम हा 7, 8, 9 पेक्षा वेगळा आहे. कारण इथे चारित्र मोहनीयाला न बांधणारा परिणाम आहे आणि म्हणून फलात फरक पडलेला आहे. म्हणून या गुणस्थानाला या ठिकाणी वेगळ्या रीतीने वेगळं सांगितलेल्या गेलेलं आहे. अशा तऱ्हेने आपण त्या 10व्या गुणस्थानाबद्दल बघितलं. आता 10व्या गुणस्थानाचा जर आपल्याला चार्ट लावायचा असेल तर आपल्या जो मागचा जे पहिला भाग आहे या पहिल्या भागामध्ये सूक्ष्म सांपराय चारित्र अधिकारात दिलेला आहे. त्यामध्ये संयमामध्ये दिलेला आहे. मी वाचते, उत्तर द्यायचे आहे. सोपच आहे, झालेले प्रकरण आहे आपलं. या गुणस्थानात गती कोणती राहील? मनुष्य गतीच राहील. समजा प्रश्न आता मी विचारते, एखादा जीव 10व्या गुणस्थानात त्याचं मरण झालं तर त्याची गती कोणती राहील?
एखादा देवगत जीव मग इथे चार्ट मध्ये 2 का नाही सांगितले बा? ते नंतर जाईल ना, म्हणजे तो तेव्हा त्याचं गुणस्थान कमी होते ना, मरण समयी चतुर्थ हा, गुणस्थान होते म्हणजे ते. कसा जोपर्यंत मनुष्य गती आहे तोपर्यंतच 10वं गुणस्थान आहे. समजा त्याचा आयुक्षय झाला, देवाईचा उदय त्याला ज्या क्षणी सुरू झाला त्याचं गुणस्थान चौथं झालं. बदललं, त्याचं गुणस्थान 4थं झालं. म्हणून 10व्या गुणस्थानात मरण आहे असं म्हटलं जातं. बोलण्याची भाषा आपली अशी आहे की 11व्या गुणस्थानावरती असलेले उपशामक चारित्र मुनी त्यांचं 11व्या गुणस्थानात कालक्षयानी मरण झालं. मग आम्हाला काय वाटतं, कोणत्या गुणस्थानात आहेत ते? 11व्या. 11व्यात असं आमचा धारणा होते, म्हणजे 11व्यात आहे. पण 11व्यात त्या ठिकाणी आयुक्षय झाला हे बरोबर आहे, पण त्यांचं गुणस्थान त्याच वेळेला 4थं झालं. जोपर्यंत मनुष्य पर्याय विद्यमान आहे तोपर्यंत गुणस्थान 11वं. आयुक्षय नंतर देवायुचा उदय, देवगत्यानुपूर्वीचा उदय, देवगतीचा उदय, युगपत सुरू होणार. कोणकोणते उदय एकदम सुरू होणार आहे? देवगती, देवायू, देवगत्यानुपूर्वी हे उदय एकदम सुरू होणार आहे त्याचे, आणि त्याचं गुणस्थान 4थं होणार आहे. म्हणून गती सांगताना 10व्या गुणस्थानाची गती मनुष्य गतीच राहील. इंद्रिय पंचेंद्रिय पंचेंद्रियच राहील. काय? रस काय? रस कायच आहे? योग 9. 8, 4 आणि 4 8 आणि 1 9. 9 9. योग आहे. आता 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक औदारिक काय. काय? वेद अवेदी असेल. अवेद आहे. कषाय संजलन लोभ फक्त. संज्वलन लोभ आहे. ज्ञान 4 मती श्रुत अवधी 4 आणि मती मनपर्याय. श्रुती अवधी आणि मनपर्याय. संयम सूक्ष्म सांपराय. सूक्ष्म सांपराय. दर्शन 3 लेशा एकच शुक्ललेशा. शुक्ललेशा. भव्यत्व भव्यच सम्यक्त्व 2 असू शकते, शाहीक आणि 2 उपशमिक. शाईक आणि औपशमिक. संज्ञी संज्ञीच असेल. संज्ञीच आहे. आहारक आहारकच आहे. गुणस्थान 10वं म्हणजे 10वं. स्वकीय जीव म्हणा. स्वकीय. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही. प्राण पण 10. संज्ञा परिग्रह एकच. परिग्रह 1. उपयोग 4 ज्ञानोपयोग 3 दर्शनोपयोग. 4 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग. ध्यान एकच, पहिलं शुक्रध्यान. पहिलं. आश्रव 1 कषाय आणि 9 योग 10. 1 कषाय आणि 9 योग 10. जाती मनुष्य संबंधी 14 लाख. मनुष्य संबंधी 14 लाख आणि कुलकोटी पण 14 लाख 14 लाख कुलकोटी. आता प्रश्न आहे यावर, क्या सभी मनुष्यों के सूक्ष्म सांपराय संयम हो सकता है? सूक्ष्म सांपराय जर गुणस्थान प्राप्त करायचं असेल तर कोणकोणत्या विशेषता पाहिजे, कोणकोणत्या विशेषता पाहिजे हे पहा. सूक्ष्म सांपराय गुणस्थान 10वं गुणस्थान जर त्याला प्राप्त करायचं असेल तर पहिली विशेषता चौथ्या काळातला लागेल. तर 4थ्या काळातला पाहिजे. जन्म त्याचा 4थ्या काळातला पाहिजे. दुसरी विशेषता त्याच्यानंतर तो कर्मभूमीत असला पाहिजे. कर्मभूमीत असला म्हणजे 4थ्या काळाला म्हणजे कर्मभूमीच आहे. नंतर सहनन त्याचे 3 चांगले सहनन असले पाहिजे. उत्तम घरचे सहनन 3 पहिले 3 संवहन त्याचे असले पाहिजे. 3 उत्तम संवहनवाला असला पाहिजे. नंतर
वयाच्या बाबतीत समजा 8 वर्षाच्या हा वरचा असला पाहिजे. हा 8 वर्षाच्या वर असले पाहिजे, कारण 8व्या वर्षीच ते जीव संयमी बनू शकतात. 8 वर्षापर्यंत कोणताही कर्मभूमीज देशव्रती हम्म. पण बनू शकत नाही आणि हम्म. महाव्रती पण बनू शकत नाही. महाव्रती व्हायचं असेल तरी 8 वर्षाची मर्यादा आहे. इव्हन तीर्थंकरांना सुद्धा अनुव्रत धारण करत असताना 8 वर्षाचे झाल्यानंतरच ते अनुव्रत धारण करतात. म्हणून 8 वर्षाची ही मर्यादा त्यांच्या जीवनात असावी लागते. आणि मग आपण नंतरच हे लहान मुलांना व्रत देतो तर ते 8 वर्षाच्या आधी द्यायला पाहिजे का? आता त्यांना सवय म्हणून आपण दिली तर ठीक आहे, पण तसं व्रत 8व्या वर्षीपासूनच अनुव्रत ते 8व्या म्हणजे 8 पूर्ण वर्षीपासूनच मग झाल्यावरच द्यायला पाहिजे. नाही हो आपलं हे 8 पूर्ण. जसं आता अभिषेक मुकुट सप्तमी अभिषेक वगैरे सुद्धा देतात आपण लहान त्याच्यामुळे. अभिषेक सुद्धा आपण लहान मुलांना करायला लावतो, पण हो. पूर्वीच्या काळी 8 वर्षाशिवाय अभिषेकालाही बसू देत नव्हतं आणि व्रतही देत नव्हते. त्याला समज आलं, त्याला योग्य अयोग्य कळलं. लहान मुलं तोंडात बोट घालतात, काही पण असू शकतं. हो. त्याच्यामुळे 8 वर्षानंतरच त्यांना व्रत आणि समज देऊन की अशा अशा पद्धतीने तुला पाळायचं आहे हे हम्म. सांगून व्रत द्यावं लागतं. आता आपण थोडस सवय व्हावी म्हणून कदाचित त्याला करतोय आणि थोडस केलंही तरी बिघडलं नाही, पण खऱ्या अर्थाने 8व्या वर्षीच व्रत आहे. हा ना, म्हणजे मग त्याला त्या व्रताचं समजा असं आपण लवकर दिलं तर त्याला ते फळ म्हणजे फळ म्हणा किंवा हा ते त्याला जी येत नाही. भावभासना व्हायला पाहिजे ती ती होत होणार नाही नाही. त्या ठिकाणी. हा आणि एवढी समज नाही, उकल नाही ज्ञानाची म्हणून. हम्म. नंतरचं वैशिष्ट्य की 24 कषायांचा उपशम किंवा क्षय लोभ सोडून, म्हणजे अनंतानुबंधी हम्म. अप्रत्याख्यानावर प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनचे संजनाची 3 आणि नो कषाय यांचा त्याचा क्षय किंवा उपशम झाला, तोच जीव सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान पदवीवाला बनू शकतो. एक प्रश्न घेऊन घेते फक्त या गुणस्थानाशी संबंधित. सूक्ष्म सांप्रदाय संयमामध्ये ज्ञानोपयोग जास्तीत जास्त किती असू शकतात? ज्ञानोपयोग 4. 4 असू शकतात. आणि कमीत कमी किती ज्ञानोपयोग असले तरी त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते? 2. मती दोन श्रुत. दोन 2. दोन मती आणि श्रुत. अवधी मनपर्याय गरज नाहीये. 2 हे नसले तरी देखील त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. ठीक आहे, बाकीचं आता उद्याला पाहू. 11वं गुणस्थान आपण आज इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.